किती जन्म घेतले तरी रामायण ऐकलेला सांगितलेला वाचलेला काही सुद्धा फलश्रुती त्याला प्राप्त होत नाही. म्हणून तिथं जे असणारे जे मानव देह मनुष्याने प्राप्त झालेले आहेत रामायणासाठी, त्या मानव ध्यानं एकच करत करा, बोले तसा चाले आणि त्याचेच वंदावे पावले. पण दिशा दाखवायची वेगळी आणि कृत्य मात्र अनुभवातला आचरण करायचं वेगळं. असे किती जन्म घेतले तरी रामायण सांगण्याचा बी उपयोग नाही, वाचनाचा बी उपयोग नाही, नव्हे आपण कानानं श्रवण केलेला सुद्धा उपयोग नाही. म्हणून स्वतः असणार काहीतरी तिळभर, कारण थोरात महाराज सांगते सुईच्या टोका इतकं तरी बसून घेऊन जा. आज जवळजवळ 2 महिन्यापासून सांगते ते, आज नाही, एक नाही, 2 नाही दिवस, आज 2 महिन्यापासून. पण त्याचा सुईचा टोक म्हणण्यापेक्षा नजर सुद्धा त्या ठिकाणी अनुरेणू एवढं सुद्धा तुम्ही घेऊन जात नाहीत, तर इथं ऐकून बोलून सांगून काय उपयोग आहे. त्याच्यासाठी ऐकणाऱ्या भक्तानं, वाचणाऱ्या भक्तानं आणि स्वतः असणाऱ्या जे सूचक म्हणून चालतो त्या सूचकानं आपल्या अंगी काहीतरी प्रवृत्ती त्याची प्रतिपादन करा. एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. श्रेष्ठ श्रेष्ठ दोही बाजीर कुंजर थाट पुढे स्वतः प्रभू रामचंद्राचा अभिषेक होणार आहे. अति आनंद झालेला आहे, आनंदाच्या डोही आनंद तरंगू लागलेला आहे, आनंदाच्या भरात वाद्य काम होऊ लागलेले, चतुरंग असणारं 14 प्रकारचं वाद्य वाजत आहे, सगळ्याला अति आनंद झालेला आहे. थाट माट असणारा, ज्याप्रमाणे आपल्या मुलाची असणारी लग्न व्हायचंय आणि लग्नात जशी वरमाय असणारी ठमकत चलत होती, त्या पद्धतीत असणारे पूर्ण अविद्या नगरी असणारे आनंदाच्या डोही आनंद तरंगत होता आणि आनंदानं त्या ठिकाणी आनंद प्राप्त झालेला होता. महामंडलिकांचे हवे जय जयकार. अनेक असणारे तिथे राजे महाराजे ऋषी मुनी अनेक असणारे चतुरंग सैन्य होतं, चतुरंग प्रकारचे माणसं होते. स्वतः असणारे त्या ठिकाणी सगळ्याला आनंद झालेला होता आणि आनंदाच्या डोही आनंद तरंगल्यामुळं प्रभू रामचंद्र भगवान की जय. अश्वरथांच्या भारे चालत पायाचे मोगाराव करत कर जय जयकार सण संभारा चतुरंगा. असणारे काही असणारे घोड्याचे रथ होते, हातीवर बसणारे होते, पायी चालणारे होते, असे चतुरंग दळ असणार त्या प्रभू रामचंद्राचा अभिषेक करायचा आहे हा भाव त्यांच्यामध्ये होता आणि ती श्रद्धा असणारी आनंद असणारा त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. पताका पर ढोलत श्री ऋषी संभारा श्याणा दे करीत वीर भर कैवा. त्या ठिकाणी गदा होते, मुदगल होते, पताका होत्या आणि पताका असणाऱ्या आकाशापर्यंत झळकत होत्या आणि त्या आकाशापर्यंत त्या पताका झळकत होत्या. कशामुळे झळकत होत्या? पताकांना सुद्धा कळालं होतं, पताका सुद्धा म्हणले होते करता करवित आणि करणारा हा प्रभू रामचंद्र आहे आणि प्रभू रामचंद्राचा आज राजाभिषेक होत होता. ते निर्जीव होत्या. निर्जीव असणाऱ्या वस्तूचं स्वतः एकनाथ महाराजानं उच्चार काढलाय आणि मग आपण जिवंत आहेत ना, आपल्याला जीव आहे ना, मग आपल्या मुखातून तर निघाव का नाही. मी आताच प्रभू रामचंद्राचा जय जयकार केलता पण एकाच्या सुद्धा मुखातून उच्चार निघाला नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय असा तरी उच्चार निघावा. हा नागरिक लोक हर्ष बोलत सकाळी का राय श्रीराम पाचारीला दे करा राज्याभिषेक. पुरुष असो लहान असो म्हातारा असो कोणतेही असणारे वर्णात असणारा पुरुष होता, नर नारी होते, त्यांना सगळ्याला राम अभिषेकाचा असणारा आनंद झालेला होता. राम अभिषेक होणार होता म्हणून त्यांना आनंदाच्या भरात असणारा आनंद त्या ठिकाणी तरंगू लागलेला आहे. त्या ठिकाणी स्वतः असणारा एवढा आनंद झालेला होता की त्या आनंदाला पराभव राहिलेला
नव्हते, अशी अविद्येतले जन लोक होते. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.